नमस्कार माझ्या भावी शिक्षकांनो. चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरियाचा व्हिडिओ. नुकतंच आपलं टेट 2025चं नोटिफिकेशन पडलं. टेट TIT ही आपली असते शिक्षक बनण्यासाठीची परीक्षा. तर त्यासाठी तुम्हाला पात्रता काय हवी? तुम्हाला शिक्षक बनायचं स्वप्न तुम्ही उराशी बाळगून आहात, तर तुम्हाला नेमकं शिक्षक बनण्यासाठी तुमची पात्रता काय हेही माहिती असायला हवं ना. तर चला जाणून घेऊयात आपल्या पात्रता. तर तुम्हाला जर 1ली ते 5वी ह्या वर्गासाठी म्हणजे प्राथमिकचा जर शिक्षक व्हायचं असेल, ते पण आपल्या जिल्हा परिषद किंवा गव्हर्नमेंट बॉडीमध्ये, तर तुमचा महाराष्ट्र शासनाचं शिक्षक बनण्याची पात्रता आहे डी.एड. म्हणजे ते 12वी डी.एड असो किंवा ग्रॅज्युएशन डी.एड. हे तुम्हाला पास करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर TET किंवा CTET पेपर 1 हा पास करणं तुम्हाला अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही डी.एड आणि TET किंवा CTET पेपर 1 पास असाल, तर तुम्ही 1 ते 5चा शिक्षक बनण्यासाठी पात्र आहात. आणि त्यानंतर पुढची स्टेप येते 6 ते 8 उच्च प्राथमिक स्तर. तर उच्च प्राथमिक स्तराचा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन प्लस डी.एड किंवा बी.एड आणि TET CTET पेपर 2. पुन्हा एकदा लक्ष द्या, काय? ग्रॅज्युएशन प्लस डी.एड किंवा बी.एड आणि TET किंवा CTET पेपर 2 पास करणं कंपल्सरी आहे. आणि हा जर तुमचा क्रायटेरिया बसत असेल, तर तुम्ही आहात TIT देण्यासाठी पात्र. आणि 9 ते 10चा शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला TETची आवश्यकताच नाही. अरे हो, खरं सांगते मी, 9 ते 10चा शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला TETची आवश्यकता नाही. तुमचं ग्रॅज्युएशन प्लस बी.एड असेल तरीही तुम्ही TIT देण्यासाठी पात्र आहात. ग्रॅज्युएशन कोणतंही BA, BSc, BCom आणि B.Ed जर असेल तर तुम्ही आहात TIT देण्यासाठी पात्र. म्हणजे तुम्हाला 9 ते 10चा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला गरज नाहीये TETची. आणि 11वी-12वीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी.एड एवढंच तुमचा क्रायटेरिया आहे. पण मग वरचे वर्ग आणि तरीही TET कंपल्सरी नाही. मग यातनं कसं काय तुम्ही स्वतःला सिद्ध कराल? तर तुम्हाला TITचा खूप जोमाने अभ्यास करावा लागेल. जे TIT मध्ये सगळ्यात हायर रँक सिक्युअर करतात ना, तेच 11वी-12वी आणि 9 ते 10साठी पात्र होतात. तर तुम्ही तुमची पात्रता TIT मधून सिद्ध करायची, चांगले मार्क्स घ्यायचे आणि व्हायचं आपल्या येणाऱ्या पिढीसाठीचा एकदम असा छानसा शिक्षक. तर तुम्हाला जर या पात्रतेविषयी अजून काही अडचणी असतील, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी मेन्शन करा आणि मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देण्याचा किंवा माझ्याकडे असलेली इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.